वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये घालवली आणि ते माझे चांगले मित्र आहेत, राजकीय मित्र आहेत। याचा अर्थ मी काही त्यांना एक हे ठेवलं म्हणजे पर्याय ठेवले किंवा भाजपमध्ये मी येतो, हे सगळं चुकीचं आहे। मैत्री माझी आजही आहे, मैत्री माझी आजही आहे। याचा अर्थ काय, रवी चव्हाणचं आणि ते भारतीय जनता पार्टीचं काम करतायत, मी शिवसेनेचं काम करतोय, राजन तेली साहेब शिंदे सेनेचं काम करतायत, प्रत्येक जण मैत्री आहे ना। मैत्री आहे याचा अर्थ असं होत नाही की कोण पक्षामध्ये गेलं। आम्ही सगळे मित्र म्हणून राजकारणामध्ये आहोत, पण मलाही त्या ठिकाणी याबाबत बोलायचं नव्हतं। आज पत्रकार परिषद घेतल्यामुळेच मला हे बोलावं लागलं। तुम्ही घ्या, या महिन्याभरात ज्या दिवशी मी राजकीय निवडणुकीमध्ये उतरलो तेव्हा फक्त भ्रष्ट टोळी, या नगरपालिकेचा भ्रष्टाचारी कारभार, भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली हाच नारा घेऊन आम्ही लढत होतो। मग पराभव दिसल्यानंतर पत्रकार परिषद तुम्हाला का घ्यावं लागली, का तुम्ही खोटं बोलताय, का जनतेची दिशाभूल करताय? विकास केला असं तुम्ही म्हणता ना। 11 वर्ष आमदार होता, 8 वर्ष ही सत्ता, 5 वर्ष तुम्हाला सत्ता होती, 3 वर्ष प्रशासकीय राजवट आहे। मग 8 वर्षात तुम्ही कणकोलीकरांचे प्रश्न का नाही सोडू शकलात, का नाही कणकोलीचा विकास केला? अनिल पवार ठेकेदाराचा विकास म्हणजे कणकोलीचा विकास नाही, सत्ताधाऱ्यांचा आणि नगराध्यक्षाचा विकास म्हणजे कणकोली शहराचा विकास नाही। सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये, अडीअडचणीमध्ये सर्वसामान्यांचा विकास हा कणकोलीचा विकास आहे आणि तो आम्हाला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करायचा। मी रिझाईन करतो आता, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी मी मागे घेतो, त्यांनी द्यावा पुरावा। चला, मी 30 कोटी रुपये मागले, हा पुरावा नितेश राणेंनी द्यावा, मी रिझाईन करून नाही त्यांनी पालकमंत्री पदाचा रिझाईन करायचा आत्ताच्या आता। चला बोलवा त्यांना, तुमची हिंमत असेल पत्रकारांची त्यांना बोलवा, एकतर देवळात चला नाहीतर राजीनामा द्या, मी देतो नाहीतर त्यांनी द्यावा, द्या। तुम्हाला पण मंदिरात त्याने चला आता येतो मी, चला आता बोलवा, कोणाचे तुमचे चांगले संबंध असतील त्यांचे लावा फोन, बोलवा, मी येतो, आता येतो, चला। नाही, सत्य जे आहे ना, खरं खरं खोटं खोटं होऊन जाऊ ना। ही कणकोली आहे, स्वाभिमानी आहे, सुसंस्कृत आहे, चला कणकोलीच्या देवळामध्ये मानता भालचंद्र महाराजांच्या समाधीवर 2 मिनिटात चला, स्वयंभू देवळाच्या भूमीवर चला आणि ठरवा। भाई मोपाय विमानतळाच्या परिसरात समीर नलावडे मला भेटले, ते माझ्या आई वडिलांचं निधन झालं तेव्हा या नितेश राणेंबरोबरच ते आलेले होते, त्याच्याऐवजी माझी त्यांची कुठेही भेट झालेली नाही। आणि अशा भेटी जेव्हा एखाद्याच्या घरात वाईट घडतं किंवा चांगलं घडतं तेव्हा कोण ना कोण त्या ठिकाणी लग्न कार्य असेल, एखाद्याचं आई वडिलांचं निधन झालं असेल तर एक माणुसकीच्या नात्यानं प्रत्येक जण जात असतो, त्याच्या पलीकडे आमचं कुठलंही नातं नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।